छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरील कुणाल चांदगुडे आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यू प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. आता कुणालच्या कोचिंग क्लासमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कुणाल अभ्यासात हुशार होता आणि डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तो नीट परीक्षेची तयारी करत होता. कुणाल आकाश फाउंडेशनमध्ये कोचिंग घेत होता. त्याची कोचिंगची आवश्यक ती संपूर्ण फी देखील भरलेली होती अशी माहिती समोर आली आहे. तसंच कुणाल बाईकवरून क्लासला जात होता. मात्र त्याची बाईक सध्या कुठं आहे याबाबत अद्याप माहिती समजलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कुणाल क्लासमध्ये बेंच क्रमांक 3 वर बसायचा. त्याचे 2 मित्रही याच कोचिंग क्लासमध्ये शिकत होते. मात्र इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत कुणाल क्लासला अधिक सुट्ट्या मारायचा अशी माहिती समोर आली आहे. कुणालच्या बोलण्यातून किंवा त्याच्या वागण्यातून कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण किंवा अस्वस्थता जाणवत नव्हती अशी माहिती त्याच्या काही मित्रांनी दिली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कुणाल नेहमी सकाळी 8:30च्या सुमारास बाईक घेऊन क्लासला यायचा. दुपारी 1 वाजता क्लास सुटल्यानंतर तो घरी जायचा. मात्र आता कुणालच्या मृत्यूच्या तपासात त्याच्या गाडीचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. ज्या दिवशी कुणाल खवड्या डोंगरावरती पोहोचला त्या दिवशी तो गाडी घेऊन गेला होता का हा प्रश्न उपस्थित झालाय. जर त्याच्याकडे गाडी होती तर ती सध्या नेमकी कुठं आहे याचा शोध घेणं पोलिसांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कुणाल नेमका खवड्या डोंगरावर कसा पोहोचला, त्याच्यासोबत कुणी होतं का, त्यानं त्या दिवशी कुणाशी संपर्क साधला होता का, तसंच त्याची गाडी कुठं आहे हे प्रश्न उपस्थित होत आहेत. अद्याप त्याची बाईक कुठं आहे याची माहिती समोर न आल्यानं या तिघांच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलंय. आता पोलीस तपासात कोणते धागेदोरे समोर येत आहेत याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलंय. अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज.